तर मित्रांनो सर्वांना नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. तुमचं स्वागत आहे प्रथमेश रावरणे ब्लॉग या चॅनलमध्ये. बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ ही येते. आता आज मी चाललो आहे आमच्या ऑफिसची छोटीशी काय त्याला म्हणतात आउटिंग ऑफसाईट अशी आम्ही चाललो आहे, आमची पूर्ण टीम. आणि चाललो आम्ही लोणावळा या ठिकाणी. आणि आता सकाळचे वाजले 7:30 आणि दादरवरून आमची ट्रेन आहे. आता कुठे चाललो आहे, किती जण आहोत हे तुम्हाला प्रवासामध्ये दिसेल. तर चला भेटूया प्रवासामध्ये. आम्ही पोचलो दादर स्टेशनला आणि इकडे आले आमचे मेंबर, सगळे टीम मेंबर, अनुष्का, सिद्धी आणि आमचे संदीप सर आणि दीक्षित हेड आहेत ते. तर बाकीचे अर्धे चढणार आहेत ठाण्याला आणि अजून खूप बाकी आहे यायचं इकडे. अजून 3 जण इकडे यायचे आहेत आणि बाकी जर 2-3 जण असतात चढणार ते ठाण्याला. ट्रेनचा टायमिंग आहे 8:50चा. हे कोणती ट्रेन आहे, नाम क्या उसका? हां, कोयना ट्रेन आहे सकाळी 8:50ची. आणि चाललो आम्ही लोणावळा. आमची आली कोयना एक्सप्रेस. थांबा इकडेच. 1029 S1 पुढे गेला. मित्रांनो शेवटी आमची ट्रेन आली, फायनली टायमिंगवर आली. कोयना एक्सप्रेस. ॲक्च्युली कोल्हापूर बघितलं ना, आणि थोडे सर कन्फ्यूज झाले, पण कोयना तिथे कोल्हापूरला जाते, वाया लोणावळा वगैरे असेल. सो टायमिंगला आली. तर आता आम्ही निघालो इकडनं. आता जाईन. ॲक्च्युली माझा डबा वेगळा आहे, S1 आहे माझा, संदीप सरांचा, आणि दीक्षित वगैरे सगळे जे आहेत, संकेत वगैरे, ते पुढच्या काहीजण S3ला आहेत आणि काहीजण S4ला आहेत. जरा इथे बसतो, मग तिकडे जातो, उद्या काय करतात ते लोक. आणि दीक्षित. तर बाकीचे पुढे आहेत. किती S4 येणार आहे? सिद्धी आणि संकेत वगैरे इकडे बसलेत. ही आहे अक्षता, अक्षताची मुलगी. तोंड लपवते, विचारी घाबरली आहे. नरूभाई आणि गौरवभाई आणि जेरोम ब्रो, हे सगळे चढले ठाण्याला. आणि आता मी फायनली निघालो लोणावळा. टाइमपास काय नाही तर उनू यांनी सुरू केला. मित्रांनो तर आम्ही उतरलो लोणावळा स्टेशनला. वाजले 11:30 डॉट टायमिंगला आली गाडी इकडे. आणि आता आमचा चेक इन आहे. ॲक्च्युली हे किती वाजता चेक इन आहे? 1:30 वाजता. तर इकडे सगळ्यांना लागली भूक. जाऊन कधी खातो, उद्या काय खायला मिळतं का, खाऊन पिऊन आम्ही जातो आमच्या स्पॉटला. चला मित्रांनो, ही आमची ट्रेन आणि चालली ट्रेन आता. आणि हे लोणावळा स्टेशन. फैजू, अक्षताची मुलगी, नरेशभाई, जेरोमभाई. तर मित्रांनो हे आहे लोणावळा स्टेशन बाहेर ना. आणि हा आमचा ग्रुप. छान आहे पण इकडे बाहेर वातावरण तरी खूप छान आहे. इकडे काहीतरी खायला शोधतोय आणि ते जवळजवळ खूप लांब आम्ही आलो आहोत. काहीच खायला मिळत नाही आहे. बघूया आता इथे पुढे कुठे काय मिळतं का. दिसतं इथे कुठे हॉटेल. चला आता वाजले ऑलमोस्ट 12:30. आम्ही ते आलो होतो बर्गर किंगमध्ये. 1 वाजले रे. सगळं खाऊन झालं 1 वाजला. आणि थोडे जरी
बाकीचे लोक त्यांची सोय करायला गेले आहेत, त्यामुळे आम्ही ते अजून बसून आहोत. आता इकडनं जायचं डायरेक्टली विलाला. मला माहीत नाही इकडनं रिक्षा करणार की काय करणार. गौरव तुला माहिती आहे का काय करणार आहेत? आता कॅब करणार आहे. आता इकडून पण भेटणार आणि कॅब पण भेटणार. ते डिसिजन आमचा मॅनेजर वरती आहे. मॅनेजरला का हो. ठीक आहे, बघूया आता काय कसं काय होतं ते. मित्रांनो या सरबत पिऊया. मित्रांनो तर आम्ही इकडे रिक्षा करतो आहोत. बघा ही इकडे आहे रिक्षा, पण तेवढी जागा होत नाही बहुतेक आम्हाला सगळ्यांना. हा बघ बॅग भर. अरे बॅग भरा क्या भरा ना अभी क्या कितना भरने क्या. मित्रांनो गाडी अशा प्रकारे चक्काजाम भरली आहे. तर मी कसा बसतो तुम्हाला सांगू शकत नाही, पण अवस्था लय खराब आहे. 13 लोक 13 एका गाडीमध्ये 13 लोक आहे. 12 तो हम लोग एका गाडीमध्ये 13 लोक बसली आहेत. हालाकी रिस्की आहे तरी पण या साईडला थोडं अलाउड आहे. हे मुंबईत अलाउड नसतं. चला सिद्धी को चीज करो. अरे मित्रांनो ही आमची रिक्षा इथे थांबली आता इकडे फाटकाजवळ, आणि हे सगळं भरलं चक्काजाम. पाठी बसलेत ते वेगळे. हे बघा कुठं येऊन मारते लोकल ट्रेस आहे त्या. आम्ही आता इथे पोचलो कोर्ट यार्ड विल्ला लोणावळा. याचा बाहेरचा एरिया वादले. समोर पूर्ण जंगल आहे. जंगल नाही तिकडे हायवे आहे. काय मग काय आहे पण आहे. हल्लीच बनलं वाटतं. ह्याचे टर्फ आहे. कुत्रा पण आहे. लांब जाऊया आपण. आणि हा आहे विल्ला. तू पण लांबच राहा. चल कोर्ट यार्ड विल्ला ट्रॉपिकाना स्टेज. मित्रांनो फायनली आम्ही पोचलो कोर्ट यार्ड विल्ला या ठिकाणी. बाहेर गरमीला भयंकर आहे. मित्रांनो हा यांचा मेन हॉल, आणि इकडे आहे यांचं किचन. इकडे काय नाही, काय हात धुवायचं आहे. हा यांचा बेडरूम. आय थिंक आम्ही हा पूर्ण 4 BHK आहे आणि आम्ही तोच बुक केला आहे. छान आहे. AC आहे अवेलेबल. यांचा वॉशरूम. नाईस. इथे पण एक मेन वॉशरूम आहे. कॉमन आहे वाटतं काय म्हणतो. हो हॉलचंच आहे. पाणी आहे सर. ते अजून इथे वरती पण रूम आहे वाटतं. हा आहे आमचा रूम. ओके हा आहे इथे बेडरूम. हे वरच्या साईडला आम्ही आलो आणि इकडनं व्ह्यू आहे रूममधनं. समोर हायवे हायवे की काय मला माहीत नाही. बहुतेक हा हायवे वाटतं. मुंबई पुणे ना रे, त्याला लागूनच आहे मग हायवेला. हे खाली स्विमिंग पूल. किती खोल आहे माहीत नाही, जाऊन कळेल. ओके आणि ह्या साईडला आहे तिकडे टर्फ आहे. इथे बसायला आणि इथे कॅरम ठेवला आहे. AC चालू नाही ना बघ, चेक करून बघ. नाईस. इकडे हा एक रूम होता. हा इथे एक रूम आहे मस्त. इथे एक रूम आहे हा. आणि इकडे खेळण्यासाठी आहे. TT अतिशय छोटा TT आहे. मी तुम्हाला फोटोमध्ये हा दिसतो फार मोठा, पण अनफॉर्च्युनेटली हा मोठा नाही. हे काय ते आहे, कधी खेळ नाही पण हे आहे. आणि TT फारच छोटा आहे.
कसा खेळणार काय माहिती. आणि हा एक रूम आहे छान. हे बाकी सगळं छान आहे. नाईस. बाई हे बंद कर, एसीला करायचो. छान आहे. क्रिकेट सगळेजण. हा जो टर्फ आहे ना त्याच्यामध्ये खेळतात सगळे. मला नाही घेतलाय लोकांनी या. आणि इकडे अक्षता आहे, अक्षताची मुलगी. ए आयरा इकडे बेटा, हाय कर, हाय कर, से हाय, हाय कर. मम्मा काय हाय तरी कर. ए मम्मा, मम्मा ए मम्मा, लेकीला सांग हाय बी करायला काहीतरी. हाय कर. एवढी तुझी गोड स्माईल आहे यार मम्मी. काय रे बाबा. खेळून झाल्यावर जाणार आम्ही स्विमिंग पूलमध्ये. इकडे आहे स्विमिंग पूल. ते बुडबुडे कुठं येतात काय मला माहीत नाही, अंदाज नाही. आणि ॲक्च्युली हा जो विल्ला आहे ना मित्रांनो, याची बरीच कामं चालू आहेत. डेव्हलप थोडा होतं आहे. तो रस्ता थोडा कच्चा आहे. आणि हा हायवे मगाशी तुम्हाला मी ऑलरेडी दाखवला. आणि इकडे आहे छानसा. बाकी सकाळचं वातावरण बघायला आवडेल. आणि हा विल्ला असा दिसतो बाहेरून. मला वरच्या आतले रूम ॲक्च्युली खूप आवडले. रूम फार छान आहेत, छान आहेत रूम. आतून छान आहेत. तुमको आ रहा है कि देख, देख वाइट के या 3 वाइट एक साथ चले आप बोलो. अबे लगता बॉल अभी. अबे सीरियसली में डर गया. ये आ रहा है कि देख. सरबटी बॉल इस प्रकार से डाला है. अगर नीट टाक. हाँ मस्त बॉलिंग कर रही है. अशा प्रकारे सुंदर बॉलिंग. कौन डर रही है? ये डर रही है. हाँ 2-8 फील्ड बॉलिंग सिद्धी. सिद्धी थोडी बाजूला भेटा ना, लागेल तुला. 6 4-12 कोई नहीं. अच्छा बॉल लागला. 4 बॉलिंग मस्त वाईट बॉल लागला सिद्धीने. 4-13 अरे फील्डिंग है. इसका पैर तो गया भाई. 5-14 बॉलिंग सिद्धी. अच्छा गिरा 5 बॉल हो गया. आमचं खेळून तर झालं, बराच वेळ खेळलो. ऑलमोस्ट 2 ते 2.5 तास खेळत होतो. आता चालू स्विमिंग पूलमध्ये. संध्याकाळचे वाजले 6:30 आणि वी आर गोईंग इन टू स्विमिंग पूल. नंतर रात्री डिनर. अंदाभाजी कोणी खालीच नाही, बटाभाजी पण आहे. सगळे इथे बसले. आता झाली आमची आंघोळ वगैरे आणि आता मी आलो इथे बाहेर. अफ्रेश आहे, अफ्रेश. कन्फ्युजन नसावी तसला मी काय पित नाही. हर्बल लाईफचा अफ्रेश आहे. बेस्ट टी इन द वर्ल्ड. तुम्हाला हवी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, नक्की तुम्हाला देईन. सो चाय आहे, चाय खूप छान चाय आणि अतिशय इम्पॉर्टंट चाय. बरेच फ्लेवर आहेत, त्यातला माझा आवडता फ्लेवर म्हणजे तुलसी. सो मी इकडे एन्जॉय करतो आहे, बाकीचे तिकडे एन्जॉय करतात, जे तुम्हाला मी दाखवत नाही आहे. त्यांच्या पार्ट्या वेगळ्या आहेत, माझी पार्टी थोडीशी वेगळी आहे पण बेटर आहे. बघूया. सो आता हा आमचा विल्ला ॲक्च्युली आहे छान. जेवण छान आहे, सगळं छान आहे, पण इथे बऱ्याच गोष्टी अजून काम चालू आहे इकडे. मला टर्फ अतिशय आवडला. छान खेळलो आम्ही टर्फमध्ये. स्विमिंग पण छान आहे. थोडासा क्लीन त्यांनी अजून केला पाहिजे. मे बी साईडला काय कचरा कुठनं आला काय कळत नाही मला. बाकी छान आहे. संध्याकाळची भजी बिजी दिली, आवडला. असं काय नाही, पण बऱ्याच गोष्टी जी कामं चालू आहेत ना आजूबाजूची, ती जेवढी लवकर होतील तेवढं अजून थोडंसं छान निखरून येईल यांचा जो विल्ला आहे तो. आणि हायवेला टचच आहे एकदम. मला माहीत नाही तुम्हाला दिसतं की नाही, इकडनं हायवेला टच आहे एकदम. कसं दिसणार, नाही दिसणार काळोखात, पण हायवेला टच आहे.
ट्रेनने 3.5 किलोमीटर आहे. लोणावळा ना हां, लोणावळ्याच्या स्टेशनवरनं 3.5 किलोमीटर आहे. रिक्षाने आमचे घेतले 450 रुपये. मोठी रिक्षा होती आणि आम्ही 12 जण होतो त्यातच, तो 450 रुपये झाले. तो पण एक मार्ग आहे आणि हायवेने फार जवळ आहे, हायवे लागूनच आहे. चांगलं आहे. जर तुम्ही कधी कोणीकडे येऊन गेला असाल तर नक्की कमेंट करून सांगा. मला वाटला ओके वाटला, कारण का आमचे द टीम आहे म्हणून आमचे ऑलमोस्ट प्रत्येकाचे 2,500 रुपये घेतले. सो 2,500च्या हिशोबाने ओके. थंडीमध्ये वगैरे खूप छान वाटेल, गारवा वगैरे, पण ओके. थोडी प्राईस अजून कमी करता आलीच ती. चला आता आम्ही चाललो घरी. ॲक्च्युली सकाळी उठलो, रात्री झोपले बरेच 2-2:30 वाजता, काहीतरी धुरंधर वगैरे पिक्चर बघत होते. मी जाऊन झोपलो. सकाळी उठल्या परत थोडा लेट उठलो. नाश्ता झाला, नाश्ता छान होता. पाव, मिसळ, बुर्जी पाव आणि व्हेजमध्ये उपमा खाला. गाणी ऐकले निघालो. तो असं काय होतं बरंच काही. अक्का शी इज अ बिग सिस्टर. चला, टोमॅटो वाया गेले ते. कुठे आहे तिकडे मित्रांनो? बघा, हा विल्लाच्या मागे यांचे भाजी वजी इथे लावली आहे. टोमॅटोची आहे, कशी पडली माहीत नाही. चला बाय. थँक्यू. चला, यांचा पाठचा साईड, बॅक साईड. चला आता चालू पाठच्या गेटने. याचा आजूबाजूचा एरिया खूप छान आहे, सगळी हिरवळ आहे. हा विल्ला बोलो. तो मज़ा आया कि नहीं? मज़ा आया, बहुत मज़ा आया मेरे को. कैसे था ऑफ साइड वाला रियली गुड, अच्छा लगा मेरे को. बहुत बढ़िया था. तो चलो मिळते. आता इथे रिक्षा आमच्या आल्यात, 3 रिक्षांनी मागवल्या आहेत. इकडे कुसगाव बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा आहे, ते शाळा पाठीमागे. शाळेच्या बाजूला तिकडे विल्ला. आता आमच्या आल्यात रिक्षा. आम्ही रिक्षाने चाललो आता स्टेशनला लोणावळा, आणि तिकडनं जाणार डायरेक्टली घरी. मित्रांनो, हे आमचे सगळे इथे बसले आता लोणावळा स्टॉपला, स्टेशनला ते बसले फ्लाईटच्या वगैरे. आणि हा आहे लोणावळा स्टॉप स्टेशन. आणि ही आहे ट्रेन कुठे आहे? फक्त इंजिनच आहेत, 1 2 3 फक्त इंजिन आहेत. लोणावळा गारवा पण इथे, असा अगदीच अशी भयंकर गरमी नाही आहे. होती आमची छोटीशी ट्रिप. बरं वाटलं मला, बरं ह्याच्यासाठी वाटलं कारण का मी लोणावळ्याला फर्स्ट टाईम आलो, कधी आलो नव्हतं याच्या अगोदर. आणि लोणावळा मला बघायचा होता. स्टेशन बघितलं, थोडा बाहेरचा एरिया बघितला, बस छान होता. विल्लाच्या बाबतीत अजून इम्प्रूव्ह होऊ शकतो अनेक गोष्टी, स्पेशली साईडचं नेचर अजून बऱ्यापैकी गोष्टी हव्या होत्या. बघूया. तर असा होता आमचा प्रवास. आणि एक दिवस छान गेला असा एकांतात. असं एकांत म्हणजे सगळे फ्रेंड होतो, पण मी एकांतात होतो, बरं होतं, वाटत होतं. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता काय मग कधी मला गावी जायला मिळतं आहे, लवकरच मौका येईल असं वाटतं. तर भेटला तर नक्की जाऊ गावी, आणि गावच्या व्हिडिओ तुम्हाला परत दाखवता येतील मला. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडली तर नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. बाय.